मागील भागात गौरी तिची बॅग घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते. रूममध्ये येताच पूर्ण रूमवरून नजर फिरवते. ती सोडून गेली होती अगदी तशीच रूम होती. नकळत तिचे डोळे पाणावतात, पण ती स्वतःला सावरते आणि फ्रेश व्हायला जाते. फ्रेश झाल्यामुळे तिला आता बरं वाटत होतं. ती खाली येते तर आई आणि दिव्यांनी जेवणाची तयारी केली होती. आई, तुम्ही का केले? मी मदत केली असती ना. अगं असू दे, आता तू आली आहेस तर होईलच उद्यापासून तुझी मदत. आणि त्या तिघंही जेवायला बसतात. त्यांच्या गप्पा मारत त्या जेवण करत होत्या. जवळजवळ 2 आठवड्यानंतर त्या बोलत होत्या. जेवण झाल्यानंतर काही वेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारतात. गौरी येणार म्हणून दिव्याने आईस्क्रीम आणला होता. ती किचनमध्ये जाऊन आईस्क्रीम घेऊन आली आणि त्या तिघांनी मिळून आईस्क्रीम खाल्ला. त्यानंतर आपापल्या रूममध्ये निघून गेल्यात. 11:30 वाजलेत, पण अजून हे आले कसे नाही? गौरी विचार करत होती. सकाळी पेपर असल्यामुळे लवकर उठली होती. त्यात मुंबईवरून पुण्याला आली होती, त्यामुळे तिला आता झोप येत होती. ती बेडला टेकून मोबाईल पाहत असते. आज तिला ओंकारसोबत बोलायचे होते, पण मोबाईल पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला कळतही नाही. इकडे ओंकारला ऑफिसमध्ये काही काम न होते, पण घरी जायची इच्छा नसल्यामुळे तो ऑफिसमध्ये बसून होता. पण घरी तर जावेच लागेल माहिती होते त्याला. तो घड्याळाकडे पाहतो तर 12:30 वाजले असतात. चला घरी जायला हवे, नाहीतर आईचा फोन यायचा. रोज आई त्याला फोन करायच्या, पण तो आज सकाळी सांगून आला होता की त्याला घरी यायला उशीर होईल म्हणून. आईने पण त्याला कॉल केला नव्हता. तो घरी जायला निघतो. आता पुढे ओंकारला घरी पोचायला अर्धा-पाऊण तास लागतो. खरं तर त्याची घरी जायची अजिबात इच्छा नसायची, पण तो आईसाठी घरी यायचा. कारण गौरी घरी नव्हती तर त्यांची रूम जणू त्याला खायला निघत आहे असे त्याला वाटायचे. आता आत येताच त्याला वेगळे वाटले, पण त्याने लक्ष दिले नाही आणि त्याच्या रूममध्ये तो आला. आत येताच दरवाजा त्याने ओढून घेतला. गौरी तर कधीच मोबाईल पाहत असताना झोपून गेली होती. ओंकारने त्याची बॅग सोफ्यावर ठेवली आणि तो फ्रेश व्हायला आत गेला. रूममध्ये लाईट बंद असल्यामुळे त्याला कळलेच नाही की गौरी आली आहे म्हणून. तो फ्रेश होऊन बाहेर आला आणि सरळ गॅलरीमध्ये जाऊन बसला. गौरी गेल्यापासून तो घरी कमी यायचा आणि आला तरी जास्त वेळ रूममध्ये न घालवता गॅलरीमध्ये घालवायचा. तिच्या आठवणीत सिगारेट ओढायचा. अशा वाईट सवयी त्याने लावून घेतल्या होत्या. तो आताही सिगारेटचे पॅकेट काढून सिगारेट पेटवणार की त्याची आज इच्छा नाही होत आणि तो ते पॅकेट तसेच ठेवून देतो आणि चेअरला मागे टेकून बसतो. रात्र असल्यामुळे थंडगार वारा अंगाला स्पर्श करून जात होता. वर चमचम करणारे चांदणे दिसत होते. खूप शांत वाटत होते. पण तो रूममध्ये आला तेव्हापासून अचानक त्याला वेगळे वाटत होते. त्याचे हार्टबीट्स पण वाढले होते. तो त्याच्या हृदयावर हात ठेवत, हे आज मला काय होत आहे? आता त्याला विचारायला कोण सांगणार ना की तुझी बायको घरी आली आहे म्हणून? पण हे त्याच्यासाठी नवीन नव्हते. कधीकधी तो तिचा विचार करण्यात एवढा गुंग असायचा की त्याला वाटायचे ती त्याच्याजवळच आहे म्हणून. असे त्याच्यासोबत खूप वेळा झाले होते. तो तसाच विचार करत आत येतो आणि बेडवर आडवा होतो. त्याला बेडवर गौरी झोपलेली दिसते. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो, कारण त्याला या काही दिवसात सवयच झाली होती. पण त्याला वाईटही वाटायचे. हनी, मी तुला किती मिस करतो. तू नाही का गं मिस करत मला? माझी आठवण नाही येत का गं तुला? तो तिच्याकडे प्रेमाने पाहत बोलत असतो.
हनी, तू मुंबईला गेली याचे मला काही वाटले नाही, पण तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे या गोष्टीचे मला वाईट वाटत आहे. मला वाटले नव्हते तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून. हनी, खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. तू अशी निघून गेलीस, माझा एकदाही विचार केला नाहीस. ओंकार खूपच इमोशनली होऊन बोलत होता. आता पण बघ ना, हे सगळं मी तुला सांगतो ते ऐकायला तू इथे कुठे आहे? पण म्हणजे आता तू मला दिसते, पण तो एक भास आहे. थोड्या वेळाने तू दिसेनाशी होशील बघ. पण आज खरंच असे वाटत आहे हनी, की तू माझ्या शेजारी झोपली आहे. आणि तो तिच्या डोक्यावरून हात फिरवायला हात पुढे करतो, पण त्या स्पीडने मागे पण करतो, कारण त्याला भीती वाटत होती. त्याने तिला स्पर्श केला आणि ती दिसेनाशी झाली तर. तो मात्र तिच्याकडे मन भरून प्रेमाने पाहत होता, कारण झोपमध्ये ती खूप क्यूट दिसत होती. त्यात गॅलरीचा दरवाजा येताना त्याने ओपनच ठेवल्यामुळे त्यातून येणाऱ्या थंडगार वाऱ्याने तिचे केस उडत होते. तो त्या केसांकडे पाहत, तुम्ही का उडत आहात? तुमच्या स्पर्शाने माझी हनी गायब होईल बरं, नका उडू, तो त्या केसांना सांगत होता. एवढा मोठा बिझनेसमॅन आज त्याच्या बायकोसाठी वेड्यासारखं बोलत होता, कारण तिच्या प्रेमात तो वेडाच झाला होता. न राहून त्याने हळूच तिचे केस बोटांनी बाजूला केले आणि ते करत असताना त्याच्या बोटांना तिच्या गालाचा स्पर्श झाला आणि करंट लागावा तसा तो उठून बसला. हे कसं झाले? माझ्या बोटांचा स्पर्श तिच्या गालाला झाला तरीही झोपलेली आहे, आज गायब कशी झाली नाही? तो खूप गोंधळून बोलत होता आणि त्याने घाईघाईमध्ये लाईट लावला. तिला बेडवर झोपलेलं बघून त्याला खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तिला मिठी मारायला तिच्याजवळ आला, पण हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवून मागे झाला. पुन्हा लाईट बंद करून तिच्याजवळ झोपला. ती तर थकल्यामुळे ड्रीमलँडला पोहोचली होती. ओंकार काय बोलतोय तिला काहीही माहिती नव्हते. ती परत आली आणि आपल्याच रूममध्ये, आपल्याच बेडवर, आपल्याच शेजारी झोपली आहे याचा ओंकारला खूप आनंद होत होता. त्याला आता कंट्रोलच होत नव्हते आणि तो तिच्याजवळ सरकून तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. आनंदाच्या भरात तो विसरून गेला होता की त्याला तिचा राग आला आहे म्हणून. एका किसने त्याचे मन भरले नाही म्हणून त्याने तिच्या बंद डोळ्यांवर हलकेच किस केले. त्यानंतर तिच्या दोन्ही गालांवर पण किस केले. तिला जवळ ओढून घट्ट मिठीत कवटाळून घेतले. जवळजवळ 3 आठवड्यानंतर तो तिला असे मिठीत घेत होता, कारण ती गेल्यापासून ना ओंकारने तिला फोन मेसेज केला होता, ना गौरीने त्याला फोन मेसेज केला होता. मीच तर दोघं एकमेकांना करत होते, पण फोन मेसेज करत नव्हते. आय लव्ह यू हनी, खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी कुणाचाही विचार केला नाही आणि करणारही नाही. माझे पहिले प्रेम तू आहेस आणि माझे शेवटचे प्रेमही तूच राहशील. असंच बोलत बोलत त्याचा कधी डोळा लागला त्याचे त्याला कळले नाही आणि आपल्या मॅडम आधीच ड्रीमलँडला पोचल्यामुळे ओंकार काय बोलत होता हे त्याच्यापर्यंत पोचलेच नाही. असेच रात्री दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले होते. सकाळी सकाळी ओंकारला त्याच्या वेळेवर जाग आली. आज उठताना त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती, कारण गौरी आली याचा त्याला खूप आनंद झाला होता. पण ती खरंच आली आहे का? आणि तो डोळे उघडतो. आता ही त्याला त्याच्या मिठीत झोपलेली गौरी दिसते. म्हणजे माझी हनी खरंच माझ्याजवळ झोपली आहे. म्हणजे माझी हनी खरंच घरी आली आहे. आणि हे काय? ही घरी आली तरी आई किंवा दिव्याने
मला फोन करून सांगितले पण नाही. पण माझी हनी घरी आली, माझ्याच मिठीत झोपली आहे याचा त्याला जास्त आनंद होत होता. तो हळूच पुन्हा तिला घट्ट मिठी मारतो. खूप आनंद झाला होता त्याला. आता त्याची पकड एवढी घट्ट असते की त्याने गौरीला हळूहळू जाग येत असते. बापरे, हिला जाग येते वाटतं. आणि तो मुद्दाम तसंच पडून डोळे बंद करून झोपेचं नाटक करतो. त्याला पाहायचं होतं त्याची हनी काय करते म्हणून. गौरी डोळे किलकिले करून समोर पाहते तर तिला ओंकार झोपलेला दिसतो. ओंकार तिच्या एवढ्या जवळ आहे हे बघून ती स्वतःकडे पाहते तर दोघं एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात. ते बघून तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते, कारण मागच्या 3 आठवड्यामध्ये त्यांनी एकमेकांना मिस तर केले होते, पण फोन मेसेज काहीही केलेला नव्हता. गौरी खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. ओंकार तर जागी होता, पण त्याला पाहायचे होते त्याची हनी काय बोलते म्हणून. हळूच तिने त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. त्याला खूप भारी वाटले, पण तो एवढ्या सहज तिला माफ करणार नव्हता. खूप प्रेमाने त्याच्याकडे ती पाहत होती. ती हळूच किंचित वर सरकली आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवून तिने दीर्घ किस केला. ओंकारला तर आता असे वाटत होते की तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करावे. किस करत तिला घट्ट मिठी मारून बसावे, पण तो स्वतःच्या भावना कंट्रोल करत होता. त्याच्याकडे पाहत ओंकार, सॉरी, मी तुमचे काहीही ऐकून घेतले नाही आणि मुंबईला निघून गेले. पण तेव्हा परिस्थितीच अशी होती की मला काहीही कळत नव्हते. पण माझे चुकलेच. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, तुमच्याशी बोलायला पाहिजे होते. ते काही न करता तुमच्यासोबत भांडण करून मी मुंबईला गेले आणि नेहमी तुमची काळजी असायची मला. पण त्या दिवशी तुम्ही पहाटे पहाटे घरी आला होता आणि तरी मी तुमच्याशी वाद घातला. एवढा त्रास देऊनही तुम्ही मला ट्रेनने न जाऊ देता स्वतः कारने सोडायला आलात. सॉरी, खूप चुकले मी. आणि ती पुन्हा त्याच्या दोन्ही गालावर किस करते. हळूच खाली सरकत त्याच्या चेसवर तिचा चेहरा प्रेमाने घुसळत असते. तिचे बोलणे ऐकून ओंकारला एवढा आनंद झाला होता की आताच तिला किस करावे असे त्याला वाटले. पण तो शांत पडून होता. खरं तर त्याला ती मुंबईला गेली या गोष्टीचा राग आला नव्हताच. त्याला तर ती सौभाग्याचं लेणं, तिचे सगळे दागिने ती काढून गेली होती याचा त्याला खूप राग आला होता. ती अजून पण त्याच्या चेसवर डोकं टेकवून तशीच पडून होती. ओंकारने झोपमध्ये मुद्दाम उठायचे नाटक केले, पण ती अंगावर असल्यामुळे त्याला हलताही येत नव्हते. तिला वाटले ओंकारला जाग येते, तर ती घाबरून बाजूला झाली. ती बाजूला होताच ओंकारने मुद्दाम कूस बदलली. हे जागी आहे का? तिच्या मनात विचार चालू होते. पण जागी असते आणि मी त्यांच्या एवढ्या जवळ असूनही त्यांनी मला जवळ का घेतले नाही? यांना माझा राग आला असेल का? नाही नाही गौरी, तू काहीही विचार करते. ओंकार तुझा राग नाही करू शकत. त्यांचे किती प्रेम आहे तुझ्यावर. आणि ती त्याला मागून मिठी मारते आणि त्याच्या मानेजवळ तिचे ओठ टेकवते. तिच्या स्पर्शाने अभिला गोड शिरशिरी आली, पण तो तसाच पडून होता. तोच तिचा आवाज येतो, अहो, पण तो ऐकून न ऐकल्यासारखा करतो. ती पुन्हा त्याला आवाज देते, अहो. आता ती अजून एकदा अहो बोलणार त्याआधीच ओंकार त्याच्या पोटावरून तिचा हात बाजूला करतो आणि उठून बाथरूममध्ये निघून जातो. यांना काय झाले? माझ्यासोबत बोलत पण नाही आहे. आता गौरीला खूप वाईट वाटत होते. ती पण उठून बसते की तोच ओंकार फ्रेश होऊन बाहेर येतो, पण तिला काही न बोलू देता वर्कआउट करायला निघून जातो.
आता गौरीला खूपच वाईट वाटत होते. तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. इकडे ओंकार वर्कआउट करत असताना तिचा स्पर्श अनुभवत असतो, पण त्याचा राग गेला नसल्यामुळे तो त्याचे विचार झटकतो आणि वर्कआउट करायला सुरुवात करतो. गौरी काहीतरी विचार करत असते. चल गौरी, आधी फ्रेश हो, मग नवऱ्याचा राग घालवण्यासाठी काहीतरी कर. आणि ती उठून फ्रेश व्हायला जाते. अंघोळ करत असताना पूर्ण वेळ ओंकारसाठी काय करायचं याचा ती विचार करत होती. बाहेर येताच पटापट आवरते आणि खाली येते. आई आधीच किचनमध्ये चहा बनवत होत्या. गौरी दिसताच त्यांनी तिच्यासाठी पण चहा ठेवला. गौरी आईच्या शेजारी उभी तर होती, पण मनात अजून पण ओंकारबद्दल विचार चालू होते. आई तिच्याकडे पाहत विचारतात, काय ग गौरी, कसला एवढा विचार करतेय? नाही, काही नाही. काय ग, ओंकार रात्री पण उशिरा आला का घरी? हो वाटतं. ते यायच्या आधी मी झोपून गेले होते. हा घे चहा. आई मी ठेवला असताना चहा. असू दे ग. त्या दोन्ही मिळून चहा पितात. आई नाश्त्याला काय बनवायचे? उपमा बनव. आणि गौरी उपमा बनवायला घेते. तिचा उपमा बनवून होतो तोपर्यंत एक एक करून सगळे डायनिंग टेबलला येतात. गौरी सगळ्यांना वाढते आणि ओंकारच्या शेजारी बसते. ओंकार मुद्दाम तिला इग्नोर करत होता. तसं ती घरी आली याचा आनंद त्याला झाला होता, पण तिने सगळे दागिने काढून गेल्याचा त्याला राग आला होता. सगळे शांतपणे नाश्ता करू लागले. नाश्ता करत असताना ओंकारचे लक्ष गौरीकडे गेले तर ती त्यालाच पाहत होती. त्या दोघांची नजरानजर होते. ती दोघं कान पकडून त्याला सॉरी म्हणते, पण ओंकार नजर फिरवून घेतो. आता डायनिंग टेबलवर भयान शांतता होती. आई आणि दिव्या एकमेकांना पाहत खाणाखुणा करत होत्या. आई दिव्याला सांगत होत्या, काहीतरी बोल म्हणून. दिव्या डोळ्यांनीच खून करून आईला सांगते, मी करते काहीतरी. आई, ती मुद्दाम गौरीसोबत बोलायला लागते. वहिनी, तू घरी आलीस, मला खूप आनंद झाला बघ. मी आणि आईंनी तुला खूप मिस केले वहिनी. आता तू कुठेही जाणार नाही ना वहिनी? नाही दिव्या. वाव आई, म्हणजे आपण सगळे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करू शकतो मग. काय आई, करायचा का बाहेर फिरायला जायचा प्लॅन? आई विचार करत, हो चालेल ना ब्रो, जायचं ना? एवढंच तो बोलतो. तो त्याचा नाश्ता करतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो. त्याला माहिती होते उपमा गौरीने बनवला म्हणून, पण तो काही न बोलता आत निघून जातो. तो जातो त्या दिशेकडे. गौरी मात्र वाकून वाकून पाहत होती. तिला खूप वाईट वाटत होते. आता तिची नाश्ता करायची पण इच्छा नव्हती. तिचा उतरलेला चेहरा बघून दिव्या तिच्या खांद्यावर हात ठेवत, वहिनी काळजी करू नकोस. हा राग जास्त वेळ टिकणार नाही. माझा ब्रो तुझ्यावर जास्त वेळ चिडू शकत नाही बघ. दिव्या असं बोलताच गौरी रडायला लागते. तशी दिव्या तिच्याजवळ जाऊन, वहिनी रडू नकोस. गौरी दिव्याला मिठी मारते आणि रडायला लागते. आई पण त्या दोघांजवळ येतात. गौरी बाळा, तू अशी रडत राहिली तर कसे होईल? आई बघा ना, मी यांना किती वेळा सॉरी म्हटले, पण हे माझ्यासोबत बोलतच नाही आहे. बाळा थोडा वेळ दे त्याला, होईल सगळं नीट. आज तरी त्याने शांतपणे तू बनवलेला उपमा पूर्ण संपवला. नाहीतर तू नव्हती तर तो नाश्ता न करताच ऑफिसला निघून जायचा आणि रात्री पण घरी कधी यायचा त्याचे त्यालाच माहिती. 3-4 दिवस मी पण लक्ष दिले नाही, पण नंतर त्याला फोन करून खडसावून सांगायची, घरी लवकर ये, नाहीतर मी पण जेवण नाही करणार. माझ्यासाठी म्हणून ओंकार घरी लवकर यायचा. आणि बघ ना, तू केलेला उपमा पूर्ण चाटून पुसून खाऊन गेला आहे. त्याला तू घरी आल्याचा खूप आनंद झाला आहे, पण
तो मुद्दाम तुझ्यावर रागवण्याचं नाटक करत आहे. हो वहिनी, ब्रो तुझ्यावर किती प्रेम करतो हे आम्ही सांगायला नको तुला, अशी गौरी किंचित लाजते. कारण तिने पाहिले होते ओंकारचे तिच्यावर किती प्रेम आहे म्हणून. आई आणि दिव्या गौरीला समजावत असतात. ती पण समजून घेत असते. इकडे ओंकार वर गेला होता खरं, पण त्याला माहिती होते बायको रडत असणार माझी, म्हणून तो वरूनच लपून त्यांच्याकडे पाहत होता. तिला रडताना बघून त्याला वाईट वाटत होते, पण थोडा का होईना तो गौरीला त्रास देणार होता. बघूया पुढील भागात गौरी ओंकारचा राग कसा घालवते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.